नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील रांगडाले, मातृत्व परभणी पुणे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटीचा फॉर्म कसा भरता येईल या पद्धतीने आपण ही माहिती बघणार आहोत. आता बरेचसे विद्यार्थी आहेत की टीईटीचा फॉर्म त्यांना भरायचा आहे, जे भावी शिक्षक होऊ इच्छितात, ज्यांची डीएड बीएड पात्रता धारक आहेत, अर्हताधारक विद्यार्थी आहेत. आता मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत की तुम्हाला कोणत्याही लॅपटॉपची गरज नाहीये आणि कुठल्याही प्रकारे कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही. प्रत्येकाकडे असा अँड्रॉइड मोबाईल असणार आहे आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भराल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती ए टू झेड आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. ठीक आहे, फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले आहेत की सर फॉर्म भरताना आम्हाला अडचणी येतात वगैरे, आणि जर का तुम्हाला जमत नसेल, अँड्रॉइड मोबाईल नसेल किंवा आणखी काही समस्या तुमच्या असतील प्रॉब्लेम, तर आपण आपल्याकडे टेक्निशियन टीम सुद्धा आहे, आपण सुद्धा त्या फॉर्म भरण्यासाठी मदत करतोय. मला दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकताय. तर आपण सुरू करूया. बघा या ठिकाणी तुम्हाला काय सर्च करायचं बघा, तर महाटीईटी हे बघा .in महाटेट.in असं सर्च करून तुम्हाला ते सर्च करायचं. सर्च केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये असं एक इंटरफेस तुम्हाला दिसेल, जसं का महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असं दिसेल. या ठिकाणी 3 डॉट दिसतील, त्या 3 डॉट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता या ठिकाणी बघा तुम्हाला लॉग इन दिसेल, जाहिरात दिसेल, परीक्षा शुल्क, वेळापत्रक, पासवर्ड विसरल्यानंतर सुद्धा तुम्हाला पासवर्ड क्रिएट करता येतो, शासनाचा निर्णय, हेल्पलाईन नंबर आहे. ठीक आहे, आणि खाली आणखी शुद्धीपत्रक दिले आहेत बघा. इन्स्ट्रक्शन काय आहेत, पेमेंट संदर्भात काही टर्म अँड कंडिशन आहेत, हाऊ टू अप्लाय कसं करता येईल त्या संदर्भात सुद्धा एक पीडीएफ इथे दिलेली आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन आणि त्याच्यानंतर शासनाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा काय करावं लागेल बघा, तर लॉग इन मध्ये तुम्हाला क्लिक करायचंय. लॉग इन मध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला उमेदवाराची नाव नोंदणी असं तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर उमेदवाराचे लॉग इन, शिक्षणाधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन. आता हे 2 लॉग इन तर आपण शिक्षणाधिकारी नसल्यामुळे आपल्याला लागू पडणार नाही. तर उमेदवाराची नवीन नोंदणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही उमेदवाराची नवीन नोंदणी असं क्लिक कराल तर तुम्हाला असं काहीतरी इंटरफेस दिसेल. या ठिकाणी उमेदवाराची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन असं दिसेल. तर युजर नेम महत्वाचं मित्रांनो. जेव्हा तुम्हाला टीईटी संदर्भात कुठली माहिती हवी असेल, म्हणजे जेव्हा तुम्ही रिझल्ट बघाल किंवा हॉल तिकीट डाउनलोड कराल, तेव्हा तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड 2 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात. या ठिकाणी युजर नेम तुमचं नाव टाकायचं आणि आडनाव टाकून द्यायचं, स्पेस न देता युजर नेम तयार होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पासवर्ड तुम्ही काही पण टाकू शकताय, म्हणजे मोबाईल नंबर टाका किंवा 1 2 3 4 जे काही तुम्हाला टाकायचे असेल तर पासवर्ड टाकू शकताय. तोच पासवर्ड तुम्हाला खाली परत टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही खाली गेला तर उमेदवाराचे नाव माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे म्हणजे SSC 10वीच्या पत्रावरती जे तुमचं नाव असणार आहे तेच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. नाहीतर पहिलं जे प्रमाणपत्र आपलं असतं तर ते 10वीचं असतं SSCचं, त्याच्यामुळे ते नाव प्रत्येक ठिकाणी गृहीत धरलं जातं. मग या ठिकाणी त्याच्यामध्ये स्पेलिंग जी असेल किंवा जशा पद्धतीने असणार आहे त्याच पद्धतीने उमेदवाराचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची माहिती, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे, आणि ईमेल आयडी टाकायची. या 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. का? कारण तुम्हाला जे काही बदल टीईटी मार्फत किंवा हॉल तिकीट येणार आहे ते सर्व तुम्हाला SMS द्वारे आणि मेल द्वारे कळविण्यात येणार आहे. आता हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली बघा, खाली हे जर आपण संपूर्ण माहिती इथं भरली तर तुम्हाला OTP सेंड करा असं येणार आहे. मग तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आणि तुमच्या मेलवरती पण OTP येणार आहे. दोन्ही OTP सेम असणार आहेत, म्हणजे ह्या 2 रकान्यामध्ये तुम्ही जो OTP टाकणार तो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP तुम्हाला टाकायचा आहे. आता या ठिकाणी 6 अंकी जर तुम्ही OTP टाकलं तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं OTP सेंड करा, म्हणजे OTP सेंड केल्यानंतर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन झाले दिसेल. OTP झालं की सबमिट करायचं तुम्ही. ठीक आहे, आता सबमिट केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला कसं दिसणार, आता बघा मित्रांनो, ओटीपी तुम्ही इन्सर्ट केलं, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट केला, तो तिथपर्यंत आपलं म्हणजे युजर नेम आणि तुमचं पासवर्ड क्रिएट करण्यासाठीची ही पहिली पद्धत आहे, म्हणजे पहिली पायरी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, दुसरी पायरी आपल्याला काय करायची, याच ठिकाणी 3 डॉट वरती तुम्हाला दिसेल, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं. जसं का मी तुम्हाला परत करून दाखवतोय, या ठिकाणी बघा 3 डॉट आहे, त्याच्यामध्ये लॉग इन वरती क्लिक करा. आपण याच्या अगोदर काय केलं होतं, नवीन उमेदवाराची म्हणजे उमेदवाराची नवीन नोंदणी याच्यावरती क्लिक करून आपण युजर नेम आणि पासवर्ड तयार केलेला होता. आता आपण काय करूया, उमेदवाराचे लॉग इन, म्हणजे या ठिकाणी मला इथं लॉग इन करायचं आहे. आता मी लॉग इन करत असताना लॉग इन जेव्हा क्लिक करेल तर तेव्हा मला या ठिकाणी युजर नेम दिसेल आणि खाली पासवर्ड दिसेल. तर तुम्हाला युजर नेम या ठिकाणी टाकायचं, जसं का मी एक तुम्हाला डेमो दाखवतो. या ठिकाणी आपण टाकूया असं काहीतरी टाकूया, चला एक तयार केलं होतं मी, आणि पासवर्ड आपण टाकूया. चला तर आपण लॉग इन करून बघूया. लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो, हे आपण केलं लॉग इन. ठीक आहे,
आता या ठिकाणी लॉग इन जर तुमचं चुकीचं असेल तुम्ही चेंज पासवर्ड करू शकताय, पण चेंज पासवर्ड आपल्याला करायचं नाही बघा. तर या ठिकाणी तुम्हाला मुखपृष्ठावरती असं दिसेल. तुम्ही जर का लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर तुमचं अकाउंट ओपन होणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणती कोणती माहिती दिसेल. तर अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा. आता तक्रार तर आपल्याला नाहीये, तक्रार असेल तरी तुम्ही त्यांना फोन करू शकता किंवा मी पण तुम्हाला मदत करायला आहेच. तर पहिल्यांदा आपल्याला अर्जावरील माहिती भरा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता बघा अर्जावरील माहिती भरण्यासाठी तुम्हाला 1 2 3 4 5 तुम्हाला टप्पे दिसणार आहेत. 1 2 3 4 5. पहिल्यांदा वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक माहिती पूर्ण झाल्याच्या नंतरच तुम्हाला संपर्कासाठी माहिती म्हणजे तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती म्हणजे तुम्ही 10वी 12वी डीएड बीएड एम ए वगैरे जे काही बीएससी झाला असाल त्या संदर्भात इथं माहिती भरायची आहे. परीक्षे संदर्भातील माहिती म्हणजे तुमचे एक्झाम सेंटर कोणतं असणार आहे ते, आणि त्याच्यानंतर दस्तऐवज अपलोड करायचे म्हणजे काही तुम्हाला फोटो सिग्नेचर आयडी प्रूफ त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. तर आपण एक एक माहिती बघूया. तर पहिल्यांदा बघा उमेदवाराचे जे नाव असणार आहे, जे आपण लॉग इन करताना जे नाव टाकलं होतं तेच नाव तुम्हाला ऑलरेडी इथे येणार आहे. राधा असं टाकलेलं आपण या ठिकाणी बघा, हे नाव ऑलरेडी येणार आहे. उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरील नाव खालील जसेच्या तसे टाईप करावे. म्हणजे तुमच्या मनानं तुम्हाला नाव टाकायचं नाही. तुमच्या प्रमाणपत्रावरती कुणाचं कुमार असतं, कुणाचं बाई असतं, कुणाचं भाऊ असतं नाव, नाही का? तर त्याच पद्धतीनं ते जसं नाव आहे 10वीच्या प्रमाणपत्रावरती ते सेम नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. आता तुमचा प्रश्न असेल की सर माझं लग्न झालं आहे, तर लग्न झालेल्यांचं नाव पतीचं नाव काही प्रमाणपत्रावरती नसणार आहे, म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. नावात बदल असेल म्हणजे नावात बदल म्हणजे कसं, आता काय होतं की मुली ज्या असतात मुलींचं लग्न होतं त्यांचं लग्नानंतरचं नाव चेंज होतं. मग त्या ठिकाणी काय होतं की जेव्हा वडिलांच्या नावानं सर्टिफिकेट असतात, लग्न झाल्याच्या नंतर पतीच्या नावानं आपण आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट तयार करतो, तर त्यावेळेला तुम्हाला नावात बदल हा घटक या ठिकाणी कामी येणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही काय करणार, नावात बदल आहे तर या ठिकाणी बदल झालेलं नाव तुमचं जे काही पतीचं नाव आणि आडनाव असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता उमेदवाराची अतिरिक्त माहिती टाकायची आहे. अतिरिक्त माहिती म्हणजे काय, ईमेल आयडी टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा, जन्मतारीख टाकायचं आहे, आधार नंबर सुद्धा टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा आधार आयडी. आता बघा ज्या ठिकाणी तुम्हाला लाल स्टार दिसतंय ती माहिती भरणे अत्यावश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी स्टार नाही म्हणजे आधार एनरोलमेंट आयडी वगैरे तुम्हाला टाकण्याची गरज नाहीये, हे नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचं आहे म्हणजे लिंग निवडायचं आहे. त्याच्यानंतर बघा उमेदवाराची प्रवर्गाची माहिती. आता बघा या ठिकाणी तुम्हाला लिंगामध्ये मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर का बघितलं तर SC ST VJNT DTA हे सगळ्या कॅटेगरी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये मोडताय त्या प्रवर्गातील तुम्ही कॅटेगरी तर तुम्ही टाकू शकताय. ठीक आहे. आता राहिला मुद्दा याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ठीक आहे. आता आपण पुढची माहिती बघूया. सेव्ह केल्याच्या नंतर काय होते. आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही या ठिकाणी प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करणार त्या ठिकाणी तुम्हाला कोणती गोष्ट नोंदवायची आहे बघा. तर जात प्रमाणपत्राचा तुम्हाला क्रमांक नोंदवायचा आहे. जसं का जात प्रमाणपत्राचा आपण इथं क्रमांक नोंदवू शकतो जे काही आपलं असेल. त्याच्यानंतर कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं असेल ती सुद्धा डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. आता डेट टाकत असताना तुम्हाला तारीख दिलेली असेल त्या तारीख. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जात प्रमाणपत्राचा क्रमांक टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या संदर्भात इथं डेट सिलेक्ट करायचं आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल सेव्ह अँड नेक्स्ट. तर आपण करून बघूया सेव्ह अँड नेक्स्ट. आता बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून येतं की उमेदवाराची माहिती ही सेव्ह करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला सेव्ह केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला दुसरा टप्पा म्हणजे ही पहिली माहिती झाली की तुमची जात काय असेल म्हणजे कास्ट कोणती आहे, नाव कोणतं आहे वगैरे ही माहिती. त्याच्यानंतर संपर्कासाठी तुम्हाला माहिती टाकायची आहे. तर जसं काही या ठिकाणी बघा तुम्हाला घर नंबर वगैरे असेल, गाव कोणतं आहे, शहर कोणतं आहे, तालुका कोणता आहे. आता ही तर माहिती काही लहान मुलं पण टाकतील, तुम्हाला टाकता येईलच. सध्याचा पत्ता कोणता आहे, त्याच्यानंतर परमनंट पत्ता कोणता आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. जिल्हा कोणता आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं. जिल्ह्याची सर्व जिल्ह्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. आता हे आपण टाकून बघूया जरा. ठीक आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहताय. जवळजवळ सर्वच जिल्हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. आपण जिल्हा सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी पिनकोड वगैरे सर्व म्हणजे माहिती टाकायची, फक्त पत्ता टाकायचा. काय टाकायचंय. आता बघा या ठिकाणी आपण हा पत्ता टाकलेला आहे. हा पूर्ण पत्ता टाका आणि जर का तुमचा कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता सध्याचा पत्ता एकच असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे सेम ॲज परमनंट ॲड्रेस. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व माहिती टाकल्याच्या नंतर तुम्हाला परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला बघा वर दाखवतो मी पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. दुसरा टप्पा पण आपला पूर्ण झालाय, संपर्कासाठी माहिती. त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती म्हणजे एज्युकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला असा काही तक्ता दिसेल. आता मी तक्ता जरा आडवा करून बघतो, मला दिसतं का बघूया. दिसतंय, ठीक आहे. तर आडव्यामध्ये तर हे दिसत नाही, हँग होते. उभ्यामध्ये दाखवतो तुम्हाला. चला, तर या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी काय काय तुम्हाला टाकायचंय बघा. पहिल्यांदा SSC तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी टाकावा लागणार आहे. त्याच्यानंतर सीट नंबर टाकायचे. दुसरा रकाना आहे बघा, या ठिकाणी दिसत असेल, सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर बोर्ड आणि विद्यापीठाचं नाव, म्हणजे कोणत्या बोर्डातून तुम्ही पास झाले ते तुम्हाला टाकायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष तुम्हाला या ठिकाणी ते तर तुम्हाला टाकता येईल. मिळालेले गुण किती आहेत ते टाकायचं आहे आणि एकूण गुण किती आहे ते टाकायचं आहे. आता या ठिकाणी कोणती कोणती माहिती तुम्हाला भरणे अपेक्षित आहे, तर 10वीच्या प्रमाणपत्रावरती असलेली संपूर्ण माहिती, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे HSC, म्हणजे ज्याला आपण 12वी म्हणूया. तर खालच्या रकान्यामध्ये तुम्हाला 12वीच्या संदर्भात सर्व माहिती सेम त्याच पद्धतीने भरायची आहे. जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी. म्हणजे अंतिम वर्षात तुम्ही असाल, म्हणजे कोणी बीएडला अंतिम वर्षात वगैरे असेल तर त्या संदर्भात तुम्ही ही माहिती भरू शकताय, पदवीला असाल तर. आता त्याच्यानंतर पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन संदर्भात तुम्हाला काही माहिती टाकायची आहे बघा. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन संदर्भात तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, की सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे एक ऑप्शन दिलेला आहे, आता माहिती भरा. आता माहिती भरल्यानंतर तुम्ही जसं का पदवीला इथं क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं एक ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, BA आहे, BCom आहे, BSc आहे. समजा मी इथं BA टाकलं, तर BA टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं पदवीचे नाव टाकायचं आहे. ते तर येणार असेल, आपलं BA आलेलंच आहे. निकाल काय बघा, तर निकाल फक्त पास आहात, फायनल इयरला तुम्ही अपियर आहात की पास आहात, एवढीच माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची. जर तुम्ही पास असाल तर इथं पास लिहून येणार, निकाल पास झालाय. आणि बोर्ड विद्यापीठाचं तुम्हाला नाव टाकायचं आहे, कोणत्या बोर्डातनं कोणत्या विद्यापीठातून पास झालात, म्हणजे समजा नागपूर बोर्ड आहे, पुणे बोर्ड आहे की आणखी कोणता आहे. मिळालेले गुण एकूण किती आहे ते इथं टाकायचं आहे आणि एकूण गुण किती आहे ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर पदव्युत्तर म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तेही तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता व्यवसाय ही करता, व्यवसाय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचं नाव आहे शिक्षक. आणि शिक्षकासाठी पात्रता काय काय हवी आहे आपल्याला ते या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे तुमचं DED आणि BEd दोन पैकी, आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलंय बघा. या ठिकाणी आपण बघूया पदविकेचं नाव. तर या ठिकाणी दिलंय बघा, DED आहात, BEd आहात, काय आहात ते सर्व या ठिकाणी दिलं आहे. ठीक आहे. आता व्यावसायिक या ठिकाणी एक तुम्हाला एक कॉर्नर असणार आहे या ठिकाणी बघा. तर याला तुम्हाला टिक करायचं, एक बॉक्स वरती टिक बॉक्स असणार आहे आणि त्या बॉक्स वरती टिक केल्याच्या नंतर पुढे तुम्ही गेला तर या ठिकाणी तुम्हाला पदविकाचं नाव, म्हणजे तुमचं पदविकामध्ये बघा DED आहे की DLED आहे की DTED आहे की त्याच्यानंतर काय अदर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला 1 ते 5 साठी DED असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरा निकाल तुम्हाला सांगता येईल की अपियर आहात की तुम्ही पास आहात. म्हणजे याचा अर्थ DED फायनल इयरला असलेले विद्यार्थी सुद्धा TET देऊ शकतात, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा बोर्ड विद्यापीठाचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे, महिना वर्ष टाकायचं आहे, मिळालेले गुण किती आहे, टक्केवारी किती आहे, ही सर्व माहिती तुम्हाला DED पास झालेल्या प्रमाणपत्रावरती मिळेल. जे विद्यार्थी फायनल इयरला असतील त्यांच्या आधीच्या प्रमाणपत्रावरची ती माहिती टाकू शकतात. आता त्याच्यानंतर 6वी ते 8वी साठी आपल्याला काय व्यावसायिक अर्हता आहे ते आपण बघूया. तर या ठिकाणी बघा, जर तुम्ही 6वी ते 8वी साठी जर का चेक बॉक्सला तुम्ही टिक केलं तर तुम्हाला काय दिसणार आहे बघा. सिलेक्ट करत असताना तुम्हाला BEd किंवा BPEd किंवा अदर आणखी काय तुमच्याकडे व्यावसायिक अर्हता असेल ते अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही म्हणाल की सर 6वी ते 8वी साठी असं म्हणजे असं गैरसमज होऊ शकतो की सर आता माझं DED आहे आणि मला फक्त 1ली ते 5वी साठीच फॉर्म भरता येईल का, मला 6वी ते 8वी साठी फॉर्म भरता येणार नाही का. तर असं नाहीये. तुमचं नुसतं DED असेल तर तुम्ही फक्त 1ली ते 5वी साठी इलिजिबल आहात. आणि जर तुमचं DED प्लस ग्रॅज्युएशन असेल, कोणत्याही याच्यातनं असेल शाखेतनं, तर तुम्ही 100% म्हणजे 6वी ते 8वी होण्यासाठी तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. मग ती पदवी BA ची असो, BCom ची असेल किंवा BSc ची असेल किंवा तुमची BEd ची असेल तरी चालेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडे नुसतं ग्रॅज्युएशन आहे BA आणि मी आता 6वी ते 8वीचा फॉर्म भरू का, तर नाही. त्यासाठी एक तर BEd असणं गरजेचं आहे. DED प्लस BA असेल तर तो 6वी ते 8वी साठी फॉर्म भरू शकतो. आणि BEd असाल तर तुम्ही 1ली ते 5वी पर्यंत पात्र नाही आहेत, तर तुम्ही 6वी ते 8वी पर्यंत पात्र आहात. असे बरेच प्रश्न तुमचे आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी टाकेल. हा व्हिडिओ लांब होऊ नये, इथे आपल्याला फॉर्म भरायचा आहे फक्त. आता या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही भरायची BEd असाल तर. ठीक आहे. आता ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, हे लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पूर्ण व्यावसायिक अर्हता म्हणजे आपली शैक्षणिक पात्रता आपण टाकलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट असं एक ऑप्शन येईल. आता तुम्ही सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला जी काही माहिती पूर्ण झाली नसेल ती पूर्ण इथं भरायची आहे. आता सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला आता पुढचा टप्पा बघा. पहिला टप्पा आपला काय होता, वैयक्तिक माहिती भरा.
दुसरा टप्पा होता संपर्कासाठी माहिती, तुम्हाला ऍड्रेस द्यायचं होतं. तिसरं होतं शैक्षणिक माहिती आणि चौथा आहे परीक्षे संदर्भातील माहिती. आता या ठिकाणी परीक्षे संदर्भात काय माहिती आहे बघा. तर परीक्षेविषयी माहिती, तुम्हाला परीक्षा केंद्राचा तुम्हाला जिल्हा, आता केंद्र इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांत या ठिकाणी बरेच तालुके पण आहेत. सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला दिले, जिल्ह्याच्या ठिकाणी दिलेलं आहे, तालुके मात्र दिसत नाहीये त्या ठिकाणी. ठीक आहे. तर सर्व जिल्हा, आता जसं का मी एखादा जिल्हा या ठिकाणी भंडारा जिल्हा एखादा मी सिलेक्ट करतोय. परीक्षा एक्झाम तुम्हाला पेपर 1 पेपर 2 कोणता आहे जे तुम्ही सिलेक्ट केलं असेल ते या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर परीक्षेचं माध्यम कोणतं आहे, तर बघा तुम्हाला मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी या सर्व माध्यमामध्ये तुम्हाला परीक्षा देता येईल. आता तुम्ही म्हणाल की सर मी सर्व माध्यमामध्ये दिलं तर माझा सर्व पेपर त्या पद्धतीने असेल का, तर या संदर्भात माध्यमावरती मी एक व्हिडिओ टाकणार आहे. हा व्हिडिओ लांब होऊ नये त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही कोणते विषय निवडावे, कोणते विषय निवडल्यानंतर तुमची टीईटी ही क्वालिफाय होईल या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जो माध्यम आहे तो माध्यम तुम्ही निवडा. जसं काही मराठी माध्यम निवडलं या ठिकाणी. त्याच्यानंतर उमेदवार महाराष्ट्राच्या रहिवासी आहे का, तर तुम्ही ऑब्व्हियसली टीईटी देताय म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात. आता मराठी निवडलं तर पहिली भाषा जर तुम्ही मराठी निवडला असेल माध्यम तर मराठी अनिवार्य असणार आहे, आणि दुसरं ऑलरेडी इंग्रजी असणार आहे. दुसरी भाषा तुम्हाला चेंज करता येत नाही, तर सर मी हिंदी घेतो आणि पास होतो असं नाहीये. आता अपंगत्व संदर्भात माहिती आहे, जे लोक अपंग आहेत त्यांच्या संदर्भात माहिती, येस की नो. आता इथं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही येस केलं तुम्हाला मग प्रमाणपत्र लागेल. तर आपण नो करूया, सर्वसाधारण 90% विद्यार्थी नो असणार आहे. माजी सैनिक संदर्भात तुम्ही येस नो टाकू शकताय. नो आपण नो करूया, जास्त लोक नसणार आहेत, जे असतील त्यांनी ते टाकू शकतात. परीक्षेत गैरप्रकार, आता बघा गैरप्रकार घडलेला होता, तर या ठिकाणी काय दिलं, यापूर्वी तुम्ही या टेट परीक्षेसाठी अर्ज केला होता का, तर केला होता त्या ठिकाणी तुम्ही जर केला असेल आधी येस करा, पहिल्यांदा देत असाल तर नो करा. त्याच्या खाली दिला आहे उमेदवार यापूर्वी परीक्षेमध्ये कुठल्याही गैरप्रकारात समाविष्ट होता का, या संदर्भात एक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि ही जी यादी असेल तर MSCE पुणे.in या वेबसाईटवरती ती यादी प्रकाशित करण्यात आली आहे. तर त्यांना हा अर्ज करता येणार नाही, नाहीतर तुमच्यावरती परत केस पडेल. त्याच्यामुळं मॅक्झिमम लोक नसणार आहेत, काहीच लोक आहेत ते गैरप्रकारामध्ये आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण नो करूया. आणि त्याच्या खाली बघा जुळ्या भावंडाविषयी, म्हणजे काही ठिकाणी काय होतात की सर मी असं दिसतो आम्ही 2 भाऊ सेम आहोत, तसा गैरप्रकार घडतोय. मग तुम्हाला जर का जुळा भाऊ किंवा बहीण वगैरे असेल, जे काही असेल त्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे जर असाल तर येस करा, मग त्याचा फोटो वगैरे त्याचं नाव वगैरे टाकावं लागणार. तर मॅक्झिमम लोक नसणार आहे, त्याच्यामुळे नो आपण करूया. आता बघा छायाचित्र, म्हणजे तुमच्या भावाचा किंवा बहिणीचा ओळखपत्र क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. छायाचित्र आता सिलेक्ट जर का असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा काय टाकायचं आहे का, नो. नो केल्यानंतर काही होणार नाही. त्याच्यानंतर बघा ओळखपत्राचा प्रकार, म्हणजे तुम्हाला कोणतं ओळखपत्र देता येईल, तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड सबमिट करता येतो. आधार कार्ड, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटिंग कार्ड आहे, पासपोर्ट आहे, आणखी अदर काय असेल ते तुम्हाला टाकता येईल. आता या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे आधार कार्ड टाकूया. आता आधार कार्ड आपण घेतलं. आता या ठिकाणी बघा आधार कार्डचा तुम्हाला नंबर टाकावा लागणार आहे. जो काही तुमचा आधार कार्डचा नंबर असेल तो तुम्ही या ठिकाणी टाका. आणि हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला परत सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणखी एक महत्वाची माहिती मित्रांनो, की या ठिकाणी जे काही तुम्हाला नोटिफिकेशन दिलं आहे की मी या वेबसाईटवर MSCB पुणे.in या वेबसाईट मधील महाटेट 2018 आणि 19 मधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवाराची यादी मी स्वतः वाचली आहे. तर हा जो चेक बॉक्स असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे, तेव्हाच तुमचं सेव्ह अँड नेक्स्ट होणार आहे. ठीक आहे. समावेश नाही याचं पुष्टी करण्यात आली, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक हमीपत्र आपण म्हणूया, या ठिकाणी आपल्याकडनं हमीपत्र घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया की या ठिकाणी आहे की नाही. नो केलं तर आपण ठीक आहे, नो नाही केलं होतं म्हणून ते पुढे जात नाहीये. म्हणजे जर तुम्ही पूर्णपणे माहिती भरली नसेल तर तुमचा अर्ज पुढे जात नाही. आता या ठिकाणी बघा, आता आपली बघा माहिती कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये असणार आहे. तर वैयक्तिक माहिती आपण भरली, संपर्कासाठी शैक्षणिक माहिती, त्याच्यानंतर परीक्षे संदर्भातील आपण माहिती भरलेली आहे सर्व. ठीक आहे. आता दस्तऐवज अपलोड करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे बघा. आता मोबाईल वरून तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर असेल, सही असेल आणि आधार कार्डची जी काही फोटो असणार आहे ती तुम्हाला अपलोड करावी लागेल. आता या ठिकाणी काय काय तुम्हाला अपलोड करायचं, तर या ठिकाणी बघा 17 KB ते 51 KB मध्ये तुमचा फोटो असला पाहिजे. जेपीजी म्हणजे इथं फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. तुमचा रंगीत फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकताय. साईज दिली आहे त्या साईज मध्ये तुम्ही सेट करू शकताय. भरपूर सारे ऍप आहेत त्यातनं तुम्ही करू शकताय. नंतर तुमची जी सही आहे, सही सुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याची पण साईज दिली आहे. 51 KB पर्यंत मर्यादा असेल. ओळख पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ तुम्ही काय देता, आधार कार्ड आहे, लायसन आहे की वोटर कार्ड आहे, काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. परंतु या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट बघा, तुम्हाला फोटोमध्ये फोटो अपलोड करायचे यांचे. ठीक आहे. जेपीजी फाईल, जेपीजी म्हणजेच फोटो असतात. तुम्हाला सिग्नेचर पण फोटो अपलोड करायचा आहे.
परंतु ओळखपत्र मात्र PDF स्वरूपात करून अपलोड करावं लागेल. नाही तर तुमचं डोकं खराब होईल की सर आपण वर तर मी हा व्हिडिओ बघितला परंतु मला फॉर्म भरता येत नाही, वरचे 2 अपलोड झालेले आहेत. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतोय बघा, तर या ठिकाणी 30 KB पासून तर 500 KB पर्यंत साईज असलेली PDF स्वरूपात तुम्हाला इथं PDF अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर खाली बघा स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन, म्हणजे स्वतः प्रतिज्ञापत्र तुम्ही एक शपथ घेतलेली आहे अशा प्रकारचं एक सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की मी हे कुठून अपलोड करावं, तर इंग्रजीमध्ये बघा वर तुम्हाला दिलेलं असेल या ठिकाणी बघा मी आय म्हणजे इथं रिकामी जागा आहे म्हणजे या ठिकाणी आय आणि तुमचं नाव असणार आहे आणि बाकी आहे तसं तुम्हाला कोऱ्या कागदावरती इंग्रजीमध्ये हे सर्व लिहून घ्यायचं आहे. त्याचा फोटो काढायचा आहे आणि फोटो काढून या ठिकाणी मात्र फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. JPG म्हटलं या ठिकाणी फोटो म्हणजे 3 फोटो अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक काय करायचंय PDF अपलोड करायचंय. ही सर्व माहिती झाल्याच्या नंतर शो प्रिव्ह्यू करा म्हणजे हे तुमचं फॉर्म पूर्ण सबमिट होणार आहे. त्याच्यानंतर पेमेंट प्रोसेस असणार, मग तुम्ही पेमेंट मध्ये जाऊन तुम्ही पेमेंट करू शकताय. जसं का आता या ठिकाणी परीक्षा फी भरा इथे होतंय का मी तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, या ठिकाणी बघा छायाचित्र फोटोग्राफ तुम्हाला अपलोड केल्याच्या नंतरच ते दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे करता येणार नाही. म्हणजे माहिती भरा याच्यामध्येच आपल्याला जावं लागणार आणि ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितली. त्याच्यानंतर महत्वाची माहिती मित्रांनो, तुम्ही जो काही अर्ज भरलेला असेल तो अर्ज काय करा तुम्ही माहिती आहे का, तो अर्ज डाउनलोड करून त्याची एक प्रिंटआउट काढून तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं जतन करून आपल्याकडे लिहून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही याला प्रवेश पत्र काढायचं असेल किंवा रिझल्ट बघायचा असेल त्यावेळेला तुम्हाला पासवर्ड आणि युजर नेम तुम्हाला खूप महत्वाची मदत करणार आहे. आता अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती बघितली. ज्यांना बॅच हवी असेल तर आपल्याकडे मराठी व्याकरणाची बॅच सुद्धा आहे IBPS TCS पॅटर्न नुसार आणि कशा प्रकारे पेपर येणार आहे या संदर्भात तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुढची जी माहिती असेल तुम्हाला या संदर्भात या चॅनलवरती मिळत जाईल. आता पुढे आणखी काही फीस किती आहे काय आहे या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती मी देणार आहे. ओके, आता बघा मित्रांनो आपण कुठं होतो बघा, तर या ठिकाणी छायाचित्र स्वाक्षरी ओळखपत्र त्याच्यानंतर स्वयंघोषणा पत्र आपण अपलोड केलं होतं मगाशी. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला बघा, त्याच्यानंतर असं काही तुम्हाला एक जो फॉर्म आहे तो संपूर्ण फॉर्म तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. तुम्हाला चलन येणार आहे. ठीक आहे, आता कोणती कॅटेगरी काय आहे त्यानुसार तुम्हाला चलन येणार आहे. मग हे चलन तुम्हाला भरावं लागणार. चलन भरल्याच्या नंतर या ठिकाणी बघा मागचा भरलेला हा फॉर्म असणार आहे. तर हे दिलेलं आहे सर्व. मग असा फॉर्म असणार आहे. हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्याच्या नंतर मग तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. आता परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, आता परीक्षा शुल्क भरा पूर्ण फॉर्म भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरा असा ऑप्शन येणार आहे. मग या ठिकाणी भरा असं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही परीक्षा शुल्क भरण्याच्या अगोदर सर्व तुम्ही माहिती बदलू शकताय, पण जेव्हा तुम्ही परीक्षा शुल्क भरणार त्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही एडिट करता येणार नाही माहिती. त्याच्यानंतर आपण बघूया पेमेंट करण्यासाठी खाली नमूद असलेले पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग असणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्या नंतर तुम्हाला अशी एक पावती देण्यात येणार आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर अर्ज तुम्हाला पुन्हा डाउनलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती मला वाटतं ही आवडली असेल आणि अशाच प्रकारे संपूर्ण माहितीसाठी आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील.